नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव. प्रियांनो, आजचा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. कधी कधी वाटतं की काय आपल्या जीवनात चमत्कार होत नाही. एवढी मी प्रार्थना करतो पण ते प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही आहेत. का बाकीच्या लोकांना प्रार्थनेचं उत्तर मिळतं पण मला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आहे. मी उपवास करतो, मी ह्या गोष्टी करतो, मी या गोष्टी करतो, तरी पण का माझ्या जीवनात आनंद नाही आहेत. का मी संकटातून चाललेलो आहे. हे सर्व प्रश्न असतात. प्रियानो, म्हणून खूप आवश्यक आहे का आपल्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर मिळत नाही. का आपल्या जीवनात आज शांती नाही आहे. का आपल्याला चमत्कार प्राप्त होत नाही आहेत. कारण आपण देवाला अनुमती देत नाहीत आपल्यावर प्रेम करण्यासाठी. प्रियानो, देवाला अनुमती द्या तुमच्यावर प्रेम करण्यासाठी. आपण अनुमती देत नाही आहेत. देवाला अनुमती द्या. तुमचे जे जखमा आहेत, आपल्या सर्वांच्या जीवनात जखमा असतात. काहीतरी झालेलं असतं आपल्या जीवनात, भूतकाळात, वर्तमान काळात, आणि त्यामुळं या सर्व गोष्टी आपल्या जीवनात आलेल्या असतात. म्हणून देवाला अनुमती द्या. तुमच्या ज्या जखमा आहेत ना, त्या जखम्या देवाला धुवायच्या आहेत. त्या धुवून त्या जखम्यावर मलमपट्टी करायची आहे. आणि जोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत तोपर्यंत तुमच्या जीवनात आनंद येणार नाही आहे, तुमच्या जीवनात शांती येणार नाही आहेत, आणि तुमचे जीवन जे आहे एक सक्सेसफुल जीवन होणार नाही आहे. का आज आपल्या जीवनात आनंद नाही आहे? कारण आपण देवाला अनुमती देत नाही आहे आपल्यावर प्रेम करण्यासाठी. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आपण जे आहे आपण खूप बिझी झालो आहोत. जगामध्ये आपण खूप बिझी झालो आहोत. आपल्याला देवासाठी वेळ नाही आहे. देवाच्या सानिध्यात बसण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. आपण देवाच्या सानिध्यात येतो, 5 मिनटं आपण प्रार्थना करतो, तोंडपाठ, ज्याला आपण म्हणतो तोंडपाठ प्रार्थना, किंवा आपण वाचून प्रार्थना करतो, आणि लगेच आपण देवाच्या सानिध्यातून आपण निघून जातो. आपण देवाच्या सानिध्यात राहत नाही आहेत. आपण त्याच्याबरोबर बसत नाही आहे. आपण त्याच्या वचनामध्ये आपण बसत नाही आहे. वचनामध्ये आपण रमत नाही आहेत. त्याच्या स्तुतीमध्ये आपण रमत नाही आहेत. आपण वेळच देत नाही आहे. तुम्ही म्हणा मी तर प्रार्थना करतो. हा, तुम्ही प्रार्थना करता. तुमच्या ज्या रिक्वेस्ट आहेत, जे तुम्हाला पाहिजे तुम्ही म्हणता, आणि मग नंतर तुम्ही देव काय म्हणतोय त्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आहेत. देव म्हणण्याच्या अगोदरच तुमची प्रार्थना संपती आणि तुम्ही आपल्या जगिक कामासाठी तुम्ही जाता. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करा, खूप आवश्यक आहे की देव काय म्हणतो आहे हे ऐकणं खूप आवश्यक आहे. फक्त आपल्याला वाटतं मी प्रार्थना केली आज 1 तास, फिनिश, माझं काम झालं. पण देव तुमच्याशी बोलू इच्छितो. देव तुमच्यावर प्रेम करू इच्छितो. देव जे आहे तुम्हाला चांगलं आरोग्य देऊ इच्छितो. तुमच्या जखमा ज्या आहेत ते धुवू इच्छितो. म्हणून खूप आवश्यक आहे जेव्हा आपण प्रार्थना करतो, तुमच्या ज्या रिक्वेस्ट तुम्ही मांडा, पण नंतर तुम्ही शांत व्हा. ऐका देव काय म्हणतोय ते. देव तुम्हाला कुठली दिशा देऊ इच्छितो. देवाची योजना काय आहे. प्रियानो, हे कोणी ह्याकडे लक्ष देत नाही. आपण प्रार्थना करतो, आपण उपवास करतो, आपण स्तुती करतो, चांगली गोष्ट आहे. पण खूप आवश्यक आहे की जाणून घेण्यासाठी, शांत राहून जाणून घेण्यासाठी देवाची इच्छा काय, देव काय बोलतोय माझ्याशी. या प्रार्थनेच्या विनंती मी तर देवाकडे दिलेल्या आहेत, पण देवाच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला देवासमोर बसायला पाहिजे, शांत रीतीने बसायला पाहिजे. तुम्हाला त्याच्या पवित्र शास्त्रामध्ये जे आहे त्याच्या वचनात रमून जायला पाहिजे. कारण कधी कधी देव पवित्र शास्त्रातून बोलतो पण आपल्याला वेळ नसतो. आपण येतो, आपली प्रार्थना म्हणतो. मी असं म्हणत आहे ख्रिस्ती लोक प्रार्थना करतात, पण त्यानंतर देव काय म्हणतोय त्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यानंतर आपण बसत नाही देवासमोर शांत रीतीने.
बसा देवासमोर शांत रीतीने आणि बघा देव तुमच्याशी बोलेल. नेहमी आपणच बोलत असतो आणि आपल्याला वाटतं की चला प्रार्थना झाली, ॲमेन, आणि आपण निघून जातो, देवाच्या सानिध्यातून निघून जातो. पण तुम्ही ऐका देव काय म्हणू इच्छितो. जेव्हा तुम्ही प्रवासामध्ये असता, देवावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही बोलू नका, पण देव तुम्हाला काय बोलतो आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. अनुमती द्या देवाला तुमच्याशी प्रेम करण्याची. अनुमती द्या. देव तुमच्या ज्या जखमा झालेल्या आहेत, त्या जखम्यांना तो धुवू इच्छितो, त्याच्यावर तो मलमपट्टी करू इच्छितो. पण आपल्याकडे वेळ नाही आहे. आता प्रिय, तुम्हाला माहीत असेल मेरी आणि मार्था. आता मार्था जी होती ती खूप बिझी होती, ती पण चांगलं काम करत होती. येशू ख्रिस्तासाठी ती जेवण बनवत असेल, तयारी करत असेल. पण मरिया जी होती ती येशू ख्रिस्ताच्या जवळ येऊन बसली होती. येशू ख्रिस्त काय म्हणत होता ती ऐकत होती. आणि येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? येशू ख्रिस्ताने म्हटलं की मरियाने जी गोष्ट केलेली आहे ना ती सर्वोत्तम आहे. कारण प्रियांनो, खूप आवश्यक आहे. आपण सेवेमध्ये असतो आणि सेवेमध्ये इतका बिझी होऊन जातो की आपला देव काय म्हणतोय त्या ऐकण्याचा आपल्याकडे वेळ नसते. आपलं लक्ष सेवेकडे असतं, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. पण आपल्याला बसून देव काय म्हणतोय ते आपण ऐकत नाही आहेत. म्हणून पुष्कळ वेळा ज्या आहेत आपण सेवेमध्ये निराश होतो आणि काय जण सेवेतून बाहेर पडतात. कारण आपण जे आहे ते मरियासारखं असलं पाहिजे. आपण बसून येशू ख्रिस्त काय म्हणतोय त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे चाललं पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्ताने काय म्हटलं? मरियाने जे केलेलं आहे ते सर्वोत्तम आहे आणि तिच्याकडून हे हिरकावून घेतलं जाणार नाही आहे. आता मार्थाने पण चांगलं काम केलं होतं. ती पण येशू ख्रिस्तासाठी काही ती बनवत असेल, पण येशू ख्रिस्त तिथं आला होता. म्हणून आवश्यक हे होतं की येशू ख्रिस्त काय म्हणतोय हे ऐकून त्याच्याजवळ बसून हे ऐकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण वाचूया लूक 10:31-37. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्यांचे कपडे काढून घेऊन त्याला मारी दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. प्रियानो, एक मनुष्य यरूशलेममधून खाली यरीहोस जात होता. प्रियानो, यरूशलेम म्हणजे हे देवाच्या उपस्थितीचं प्रतीक आहे. आणि हे जे शहर जे आहे हे देवाने शापित केलं होतं. हे तुम्ही जुन्या काळामध्ये वाचा. आता हा मनुष्य जो आहे तो देवाच्या उपस्थितीतून तो खाली यरूहोस जात होता, जिथं देवाचा शाप होता. हा मनुष्य वरती होता, पण आता तो खाली जात होता. तो देवाच्या उपस्थितीतून जात होता. आणि यरीहोस हे जे आहेत हे जगाचं प्रतीक आहे. म्हणजे देवाच्या उपस्थितीतून तो जगाकडे चालला होता. तर प्रियानो, जेव्हा आपण असा विचार करतो की आता मला देवाची आवश्यकता नाही आहे, ओके, पहिलं मी देवाच्या सान्निध्यात होतो, पण मला आता त्याच्या उपस्थितीची आवश्यकता नाही आहे, मला आता त्याच्या उपस्थितीतून दूर जायचं आहे, मला या जगामध्ये जायचं आहे, मला या जगाचा अनुभव घ्यायचा आहे. पुष्कळ मी देवाच्या उपस्थितीत होतो, पण आता मला या जगाचा अनुभव घ्यायचा. आता देव वगैरे ह्या गोष्टी मी करणार नाही आहे. पण जेव्हा तुम्ही असा निर्णय घेता देवाला सोडण्याचा, येशू ख्रिस्ताला सोडण्याचा, खूप जणांनी हा निर्णय घेतलेला आहे. एका काळी ते चांगले विश्वासी होते, पण ते आता विश्वासू राहिले नाही, त्यांनी सोडलं येशू ख्रिस्ताला. एका काळी ते प्रार्थना करत होते, बायबल वाचत होते, पण आता ते नामधारी ख्रिस्ती झालेले आहेत. ते जगिक गोष्टीमध्ये भरकटून गेलेले आहेत. ते फक्त सणासुदीचे चर्चला येतात. पण जेव्हा तुम्ही असा निर्णय करता की मी देवाच्या उपस्थितीतून ह्या जगात जाणार आहे, प्रियांनो, शैतान तिथं लपलेला आहे. जे लुटारू आहेत, जे दुष्ट आत्मे जे आहेत, जे बसलेले आहेत तिथं, ते वाट पाहत आहेत केवळ तुम्ही देवाच्या उपस्थित बाहेर येता. जेव्हा तुम्ही उपस्थित बाहेर येता
या जगाच्या पापामध्ये जातात, तर ते तुमच्यावर आक्रमण करतात. कारण पवित्र शास्त्र काय म्हणतो की सैतान जो आहे हा एक चोर आहे, आणि चोर येतो फक्त चोरी करण्यासाठी नाही, तो ठार मारण्यासाठी येतो. आणि प्रियानो, हा मनुष्य यरूशलेम जात होता, त्याला जे आहे लुटारू दिसले आणि त्याचे कपडे काढून त्याला मार दिला आणि त्याला अर्धमेळा टाकून ते निघून गेले. पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत, विश्वासू लोक, ते आज अर्धमेले झालेले आहेत, ते पडलेले आहेत जगामध्ये. कारण दुष्ट आत्म्याने जे आहे त्यांना नष्ट केलेलं आहे. त्यांचं सर्व काही जे आहे काढून घेतलेलं आहे, त्यांची शांती काढून घेतलेलं आहे, त्यांचे पैसे काढून घेतलेले आहेत, त्यांचे रिलेशनशिप काढून घेतलेले आहेत. ते आता जे आहेत ते अर्धमेले पडलेले आहेत. म्हणून देवाच्या उपस्थितीतून तुम्ही बाहेर पडू नका. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. प्रियानो, आता हे याजक आणि लेवी कशाचे प्रतीक आहेत? हे प्रतीक आहेत नियमशास्त्राचं. प्रियानो, नियमशास्त्र जे आहेत हे खूप पवित्र आहे. नियमशास्त्र जे आहे हे सिद्ध आहे, परफेक्ट आहे, पण ते तुमचं जीवन बदलू शकत नाही. ते पवित्र आहे, ते परफेक्ट आहे, पण आपण परफेक्ट नाहीये. आपण ते नियमशास्त्र जे आहेत त्यावर चालू शकत नाहीये. म्हणून आपल्याला येशू ख्रिस्ताची आवश्यकता आहे. नियमशास्त्र तुमचं जीवन बदलू शकणार नाही. पुष्कळ जण म्हणतात की जे आहेत तुम्ही 10 आज्ञा पाळल्या पाहिजे. प्रियानो, कुणीच पाळू शकत नाही. बायबल काय म्हणते, एक तरी आज्ञा तुम्ही मोडली तर 10 आज्ञा मोडल्यासारखे आहे. आता देवाने नियमशास्त्र काय दिलं होतं की आपल्याला जाणीव होण्यासाठी की आपण स्वतःच्या शक्तीने काय करू शकत नाही. आपल्याला जे आहे देवाच्या कृपेची आवश्यकता आहेत. आणि खूप प्रियानं पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत त्यामुळं आज पडलेले आहेत. कारण त्यांना वाटतं की स्वतःच्या चांगल्या कामानं, स्वतःच्या चांगल्या कार्यानं ते जे आहेत ते देवाचे आशीर्वाद घेऊ शकतील, त्यांचं तारण होईल, त्यांच्या जीवनात भरभराट होईल असं त्यांना वाटतं. स्वतःच्या परफॉर्मन्सवर ते देवाच्या कृपेवर लक्ष ठेवत नाही आहेत. आणि जर तुम्ही नियमशास्त्र जे आहेत नियमशास्त्र तुम्ही वरती उचललं, जर तुम्ही त्यानुसार चालण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही चालू नाही शकणार. तुम्ही एक दिवस ठोकर खाऊन पडाल. कारण फक्त येशू ख्रिस्तच्या कृपेने आपण जे आहेत ह्या जगात चालू शकतो. मग एक शमूनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला. त्याला पाहून त्याला कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावर बसवून उतार शाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उत्तर शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चात ते मी परत आल्यावर तुम्हास देईल. प्रियानो, आता इथं काय झालेलं आहे, शमूनी आला. आता हा शमूनी जो आहे येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. आणि तो आला, त्याने त्याची काळजी घेतली, त्याच्या जखमा धुतल्या, त्याची मलमपट्टी केली आणि त्याला घेऊन तो जो आहे तो कुठे आला, तो उतार शाळेत आला. उतार शाळेत म्हणजे येशू ख्रिस्त जे आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तो तुमच्या खूप प्रेम करतो. तो तुमच्या जखमा धुवू इच्छितो. तो तुमच्या जखमावर पट्टी लावू इच्छितो आणि नंतर तो आपल्याला अशा ठिकाणी ठेवतो जिथं आपली काळजी घेतली जाईल. म्हणजे उतार शाळा हे जे आहे हे एक मंडळीचं प्रतीक आहे आणि उतार शाळेचा जो रक्षक आहे तो त्या मंडळीचा पास्टर आहे. आणि नंतर शंभूने काय केलं, दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या रक्षक जो आहे त्याला 2 रुपये दिले आणि त्याला म्हटलं की मी वापस येईल, जर खर्च अधिक झाला तर मी आल्यावर तुम्हाला देईन. प्रियानो, आता हे कसलं प्रतीक आहे? हे प्रतीक आहे जेव्हा येशू ख्रिस्त वापस येणार आहे दुसऱ्या आगमनामध्ये. प्रियानो, तो आपल्याला काय देणार आहेत? तो आपल्याला भेट वस्तू देणार आहेत, रिवॉर्ड्स देणार आहेत. आपण सर्व येशू ख्रिस्ताच्या समोर आपण उभा राहणार आहेत
आणि तिथं तो आपल्याला काय देणार आहे? रिवॉर्ड देणार आहे. हालेलुया. तर प्रियानो, येशू ख्रिस्त तुमच्या खूप प्रेम करतो. त्याला अनुमती द्या तुमच्या जीवनात येण्यासाठी. त्याला अनुमती द्या तुमच्या प्रेम करण्यासाठी. तो जो आहे तुमच्या ज्या जखमा झालेल्या आहेत तुमच्या जीवनात, तुम्ही घायाळ झाला त्या जखमामुळं आणि त्यामुळं तुम्ही जीवन जगू शकत नाहीत. प्रियानो, त्या सगळ्या जखमा त्याला धुवायच्या आहेत, मलमपट्टी लावायची आहेत. हालेलुया. तो तुमचं जीवन बदलू इच्छितो, पण तुम्ही त्याला अनुमती द्यायला पाहिजे. त्याच्या उपस्थितीत तुम्ही बसणं आवश्यक आहे. तो काय म्हणतोय त्याकडे लक्ष लावणं खूप आवश्यक आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करू. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.